गावचा जन्मस्थान आहे. तुम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळा नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यात असलेले त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेले ब्रह्मगिरी पर्वत. आज आपण ब्रह्मगिरी पर्वतावर गंगा नदीचं उगम व भगवान शंकराने आपटलेल्या जटा या बघणार आहोत. चला. ब्रह्मगिरी येथे येण्यासाठी नाशिकहून आपल्याला 28 किलोमीटर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी यावे लागते. मग तिथून ब्रह्मगिरीचा मुख्य ट्रेकिंग सुरुवात होते. ब्रह्मगिरी हा सह्याद्री पर्वत रांगेतला मुख्य पर्वत आहे व तो पवित्र असा पर्वत आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की या पर्वताला भगवान शंकराची 5 मुखे मानली जातात आणि या ठिकाणी गौतम ऋषी व त्यांची पत्नी अहिल्या माता या राहत होत्या, अशी पौराणिक कथा आहे. या पर्वतावर ब्रह्मदेवाने तपस्या केल्यामुळे या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी पर्वत असे आहे. पुढे गेल्यानंतर वन विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणी प्रति व्यक्ती 30 रुपये तिकीट आकारले जातात. या ठिकाणी वर जाण्यासाठी दगडाच्या पायऱ्या चांगल्या पद्धतीने करण्यात आलेल्या आहे, त्यामुळे गडावर चढताना जास्त त्रास होत नाही. शाळा वया आपत्ती जोपासूया वनसंपत्ती अशा पद्धतीचा सुंदर सुविचार या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. ब्रह्मगिरी पर्वत हा पश्चिम घाटाचा भाग आहे आणि या घाटामधून जाताना आपल्याला घनदाट जंगल व गवताळ प्रदेश तसेच अनेक सुंदर असे ओढे दिसतात. तर मित्रांनो, वर आल्यानंतर असे इथं 2 रस्ते जातात. हा एक रस्ता जातो आहे गंगाद्वारकडे आणि हा रस्ता ब्रह्मगिरीकडे. गंगाद्वार या ठिकाणाहून आपण सुमारे 400 मीटर किंवा 500 मीटर अंतर गेल्यानंतर ज्या वेळेला गोदावरी नदी ही वरतून ज्या ठिकाणाहून उगम पावते त्याच्यानंतर ती गोमुखातून दिसल्यानंतर लुप्त होते व ती लुप्त झाल्यानंतर या गंगाद्वारजवळ ती पुन्हा दिसून येते. त्यामुळे या जागेला बी विशेष महत्त्व आहे. परंतु आता आपण सध्या ब्रह्मगिरीला जाणार आहोत. गंगाद्वारला नंतर जाऊ. पुढे आल्यानंतर या ठिकाणी मुक्तादेवी मंदिर म्हणजेच निवृत्तीनाथ यांची बहीण जी मुक्तादेवी आहे त्यांचं या ठिकाणी अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता मुक्तादेवी मंदिर आणि मुक्तादेवीची मूर्ती, अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. मित्रांनो, आपण अशा पद्धतीने अर्धा टप्पा पास केलेला आहे. आता आपण लवकरच ब्रह्मगिरी पर्वतावर चढून जाणार आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य, निसर्गरम्य वातावरण व घनदाट जंगलात बसलेले हे ब्रह्मगिरी पर्वत. या ठिकाणी अशी जुन्या पद्धतीची धर्मशाळा या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे, परंतु आता वापर नसल्यामुळे या ठिकाणी थोडी स्वच्छता कमी आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी थांबण्यासाठी धर्मशाळा. संपूर्ण दगडामध्ये बांधकाम आहे.
ब्रह्मगिरीची उंची सुमारे 1298 मीटर म्हणजे 4248 फूट इतकी आहे। आणि मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वत हा निसर्गाच्या सानिध्यात इतका सुंदर दिसतो। या ठिकाणीची वृक्षवल्ली आपण बघू शकतात, अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे। आपल्याला इथून जावीशीच वाटणार नाही, इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात या पर्वताची प्रदक्षिणा म्हणजेच परिक्रमा केली जाते, जी भाविकांसाठी एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे। याच विधीला ब्रह्मगिरी परिक्रमा असेही म्हणतात। बरंच उंच आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणाहून आपण बघू शकता खूप असं सुंदर त्र्यंबकेश्वर शहर व आजूबाजूचा परिसर खूपच छान दिसत आहे। त्र्यंबकेश्वरचं पूर्ण शहर या ठिकाणाहून आपण बघू शकता। माझ्या डाव्या हाताला खूप खोल दरी व उजव्या हाताजवळ खूप मोठा डोंगरचा कडा, अशा पद्धतीने आपण चढाई करत आहोत। या ठिकाणी अशा थोड्या स्लिपरी पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे इथून सांभाळून जावं लागतं। या अशा पद्धतीने दोघी डोंगरांच्या मधून कातळ कोयरी अशा पायऱ्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। आपण उंच अशी चढाई करून थोडासा सपाट भाग आलेला आहे। बाजूच्या साईडला खोलदरी, परंतु डोंगराची तटरक्षक भिंत करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आलेलो आहे। आता आपल्याला या ब्रह्मगिरीचा पहिला दरवाजा या ठिकाणी दिसत आहे आणि अशा पद्धतीने आपण ब्रह्मगिरीच्या पहिल्या दरवाजाजवळ येऊन पोहोचलेलो आहे। मित्रांनो, आपण बघू शकता हा पहिला दरवाजा। मित्रांनो, आता पुन्हा आपल्याला ब्रह्मगिरी पर्वताचा दुसरा दरवाजा या ठिकाणी लागलेला आहे। आपण बघू शकता हा दुसरा दरवाजा आहे दगडामध्ये कोरलेला।
मोबाईल दे का? मोबाईल दे 5 मिनिटं. तुझं कमाई काय झालं? फोटो फायनली मित्रांनो आता आपण ब्रह्मगिरी पर्वतावर पोहोचलेलो आहे. आता आपण बघू शकताय या ठिकाणी गोदावरी म्हणजेच दक्षिण गंगेचं उगम या ठिकाणी आहे. इकडे ते मंदिर आपल्याला दिसत असेल, मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच मंदिराच्या समोर इकडच्या साईडला या ठिकाणी जे समोर मंदिर दिसत आहे बारीक इथं, तर त्या ठिकाणी भगवान शंकरांनी जटा आपटलेला आहे अशी आख्यायिका आहे. आपण त्याही ठिकाणी जाणार आहोत. तर चला मित्रांनो आता मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण गोदावरी नदी म्हणजेच दक्षिणेतील जिला आपण गंगा म्हणतो अशी गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी आहे. तर आपण आता त्या ठिकाणी जाणार आहे आणि गोदावरी नदीचा उगम कशा पद्धतीने आहे तो मी तुम्हाला दाखवतो. चला. या ठिकाणी असं कमान केलेली आहे मंदिराची. गौतम ऋषी व त्यांच्या पत्नी अहिल्या माता यांची या ठिकाणी अशी प्रतिकृती बनवलेली आहे. फायनली आपण ज्या ठिकाणी गंगेचा उगम आहे गोदावरीचा त्या ठिकाणी आलेलो आहे. झालं का मग फक्त मग सांगा माहिती सांगायला झालं का? या ठिकाणी बाबा बसलेले आहेत. माझं का लक्ष द्या, हा गोदावरीचा जन्मस्थान आहे. तुम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळा आले 1 फूट हे त्याची लेवल तेवढी. जसा लहान बाळाचा जन्म असा गोदावरी जन्म झाला. गौतम ऋषी आणि धर्मपत्नी आल्या. पण गौतम ऋषी सकाळी कोंबडावरला का पाठी उठले का मालामध्ये धान्य वगैरे साडी पेरून द्यायचे. साडी पेरून दिल्या उमराखाली एक पंचकण वाचायचे 12 वाजेपासून. 12 वाजले शेतीकडे गेले. आखी मंत्राची शेती पिवळी व्हायची. ती नकानं सोडून भोजन करून 1,88,00,000 देव जीव घालायचे. पण पुढं गणपती बापा होता. गणपती बापाला काही पावलं नाही. त्यांनी अंगाचा मैल काढून गायीचा पुतळा बनवला. गायीला मंत्र बोलले, गाय शेतीला पाठवली. गणपती म्हणजे नारायण म्हणून येऊन शांता ऋषी म्हणे गाय शेतामध्ये धान्य खाताना मी बघितली. चालता चालता गौतम ऋषी उठले. गवताची काडी घेतली, पिंडदाराची काडी. हाटाहाट करताना काडीचा बाण तयार झाला. बाण तयार झाला म्हणून ही अशी आधी गाय कापल्या गेली. गो हत्याचं पातक लागलं म्हणून उमराच्या झाडाखाली गौतम ऋषींनी 12 वर्ष तप केले. 12 वर्ष तप केले हो. शंकर भगवान त्यांना प्रसंग झाले. उमराचं एक झाड, एक माझ्या पाठीमागे दुसरं झाड, तिसरं जुनं झाड पडलेले. 3 झाडाच्या मुळातून गोदावरी एक कुंडात उतरली. या कुंडात गोदावरी उतरले हो.
12 वाजता जन्म झाला एक कुंडामध्ये गोदावरीच्या ते काळामध्ये सत्ययुगात. कुंडामध्ये गौतमाने आंघोळ केली, त्याचं पातक दूर झालं, ही गोदावरी गुप्त झाली. पुढे शंकरचं मंदिर आहे, शंकरच्या मंदिरात गोदावरी गेली, तिथून गोदावरी पहाडच्या खाली चालली ती कोकणामध्ये. शंकरनं गोदावरी अडवली. जगाच्या कल्याणाकरता थोडा जरा उत्तर भागायला पाहिजे. कुंडामध्ये शंकरने आंघोळ केली, गोदावरी जटात घेतली, माथ्यावर मंदिर आहे कोपऱ्यामध्ये. शंकरनं तांडव नुकतं केलं, खडकावर गुडघा टेकून मस्तक आपलून धरा गंगाद्वार रामकोट. 12 वर्ष कुंभमेळा भरतो कुशीवरच्या कुंडात. वरच्या कोपऱ्यात एक विष्णूची बारीक मूर्ती पोटातून बेंबीतून धरा बाहेर पडलेली. ते काळात गोदावरी चाली होती. देवाने पिंडदान काढून कुशीवरच्या कुंडा बनवलं. गोदावरी मोकळी झाली. कोणी गंगा म्हणतं, कोणी गोदावरी म्हणतं. पुढे गंगापूर धरण डॅम मोठं, पंचवटी, नाशिक, नांदेड, पैठण, आंध्रा राज मंदिर विषय मोठं रूप गेलेले. इथं एवढी जागा तुकाराम महाराजांनी हजेर लावले म्हणून जागेचं नाव मोठे. जेणे केले ब्रह्मगिरी त्याला न्यामपुरी. नामा मन प्रदक्षिणा त्याची पुण्या नाही गणना. कुशावरची करता विष्णानं त्याचे कैलाश जाणं. हे गोदावरीला वेणीदान, वस्त्रदान, अन्नदान, साडी वाहतात. आपण एवढा खर्च करून तर आणू शकत नाही. आपली सरद आहे. काही घडलं चुकलं हे दूर व्हावा. घरात सुखचंद्रा मनोकामना पण ही तीर्थयात्रा सफल. हे चांदी पितळची सोन्याची गाय हातात घेऊन गायीची पूजा करून ही तीर्थयात्रा सफल करतात. तर अशा पद्धतीने बाबांना आपल्याला गंगा गोदावरीचं उगम कशा पद्धतीने झालं व ती कशा पद्धतीने प्रकट झाली या बाबतीत संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. या ठिकाणाहून गंगा निघाल्यानंतर, गोदावरी निघाल्यानंतर इथून लुप्त होते. आता या ठिकाणाहून आपण गंगेचं उगम बघितलं मित्रांनो. गोदावरी गंगा या ठिकाणाहून ती लुप्त झाल्यानंतर गोदावरी पुढे आपल्याला हे मंदिर जे दिसतं आहे ना, या मंदिरामध्ये गोमुखातून निघताना दिसणार आहे. आता इकडून पुढे जाणार आहे का? इकडून आता जटा मंदिर. जटा मंदिर अगोदर ह्याचं मुख्य दर्शन पहिल्यांदा. ओके ओके, नंतर जटा मंदिर. चालेल, थँक्यू. जय बोल. जय भोलेनाथ. आपण त्या ठिकाणी जी गंगा गोदावरीचं उगम बघितलं होतं त्या ठिकाणाहून लुप्त झाल्यानंतर गोदावरी नदी या ठिकाणाहून या गोमुखातून अशा पद्धतीने बाहेर निघते. ती या पद्धतीने इकडून त्या ठिकाणी मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. सुंदराची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. आणि मग दादा कुठून आले तुम्ही? आम्ही आलोय जालन्याहून. जालन्याहून? थेट जालन्याहून. थेट जालन्याहून आलोय. आणि आता आम्ही उद्या हरिहर किल्ल्यापासून आले. हरिहर किल्ल्यावर किल्ले बघणार. आम्ही आता गोदावरी नदी बघायला आलतो. किती जणांचा ग्रुप आहे? आम्ही 14 ग्रुप आहे. काही जण पुढे गेले. अच्छा अच्छा. काय ग्रुपचं नाव काय आपल्या? आमच्या ग्रुपचं नाव ठरलेलं नाही. बर, पण नवीन ग्रुप. ओके ओके, चला ओके. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण गोदावरीचं उगम या ठिकाणाहून निघलेलो आहे. आणि आता आपण ज्या ठिकाणी भगवान शंकरांनी जटा आपटलेले आहेत ते मंदिर समोरच आहे. आपण त्या मंदिराच्या ठिकाणी जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी ज्या जटा आपटल्या आहे त्या कशा दिसतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आत्ताच आपण गोदावरी नदीचं उगम ज्या ठिकाणी झालेलं आहे ते ठिकाण बघून आलो. ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्मगिरी मंदिर व गोदावरी गंगेचं उगम अशी
असे 3 ठिकाणे आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहे. आता आपण जटा मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. हे आपल्याला जे दिसत आहे ना समोर, हे जटा मंदिर आहे. या ठिकाणी भगवान शंकरांनी जटा आपटलेल्या आहे, ते बघण्यासाठी जात आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जटा मंदिर या ठिकाणी. या ठिकाणी महादेवाची अशी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे, पिंड. त्याच पद्धतीने इथे ही पिंड आहे, अतिशय सुंदर अशी पिंड. आणि हे जे दिसत आहे ना, हे जटा आहे. या ठिकाणी जटा आपटलेल्या आहेत भगवान शंकरांनी. त्याचे संपूर्ण निशाण आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने हे निशाण दिसत आहे. सर्वात कठीण टप्पा उतरण्याचा. या ठिकाणी थोडं सांभाळून उतरावं लागतं. पाणी वाहत असतं या ठिकाणी. मित्रांनो, अशा पद्धतीने मी आपणास ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचा उगम व भगवान शंकराची जटा असे 3 मंदिरं दाखवले. आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला असल्यास आपण लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.